नमस्कार. मी प्रतीक्षा. माझ्या पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज मी बनवते फोडणीची भाकरी. तर ती कशी बनवायची पाहूयात. ही फोडणीची भाकरी एकदम टेस्टी लागते. इथे मी तांदळाची शिळी भाकरी घेत आहे. त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. भाकरीचे बारीक बारीक तुकडे हे करून झालेले आहेत. भाकरीच्या तुकड्यामध्ये थोडंसं पाणी ओतून चांगलं मिक्स करून भाकरीचे तुकडे हे मऊ करून घ्यायचे आहेत. कढईमध्ये इथे मी 1.5 चमचा तेल ओतलेला आहे. तेल चांगला गरम झाल्यानंतर छोटा चमचा राई, 1 छोटा चमचा जिरं हे चांगलं तडतडून द्यायचं आहे. इथे बारीक केलेल्या लसूणच्या पाकळ्या 4 ते 5, किंचित हिंग आणि कढीपत्ता टाकलेला आहे. चांगलं फोडणी झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तोही चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय करत असतानाच अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कांदा चांगला तेलात परतून झाल्यानंतर इथे मी कांदा लसूण मसाला छोटे 5 चमचे टाकलेले आहेत. कांदा मसाला एकदम चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण बारीक केलेले भाकरीचे तुकडे हे त्यात टाकून तेही चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. भाकरी चांगली परतून झाल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं भाकरी वाफेला द्यायची आहे. आणि आपली फोडणीची भाकरी तयार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.